राज आणि उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केल्यानंतर पहिल्यांदाच दोन भावांची संयुक्त मुलाखत पार पडली। शिवसेना खासदार संजय राऊत आणि मनसे नेते महेश मांजरेकरांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची मुलाखत घेतली। यावेळी ठाकरे बंधूंनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला। यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या साताऱ्यात आणि ज्यामुळे शिंदेंच्या भावाचं नाव चर्चेत आलं त्या ड्रग्ज प्रकरणाचा धागा पकडून ठाकरे बंधूंनी सरकारवर जोरदार टीका केली। राज्यातील पाब्लो एस्कोबार कोण आहे ते शोधलं पाहिजे अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी बोट ठेवलं। यानंतर भाजपनेही ठाकरे बंधूंवर हल्ला चढवला। आम्ही इतके मजबूत आहोत की ब्रँडचा बँड वाजवू असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। तर आशिष शेलार यांनीही ठाकरे बंधूंना जोरदार प्रत्युत्तर दिलं। या आरोप प्रत्यारोपामुळे पालिका निवडणुकीत चांगलीच रंगत आली। लोक संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांनी ही मुलाखत घेतलेली होती। या संयुक्त मुलाखतीतून ठाकरे बंधूंनी सरकारवर जोरदार निशाणा साधलेला आहे। मराठीचा मुद्दा असेल किंवा मुंबईचा मुद्दा असेल, यासोबतच आपण का एकमेकांच्या सोबत आलेलो आहोत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या मुलाखतीतून ऐकायला मिळालेली आहेत। ठाकरेंच्या मुलाखतीवरून यानंतर आता आरोप प्रत्यारोप देखील सुरू झालेले आहेत। मुंबईचा मुद्दा असेल किंवा मराठीचा मुद्दा असेल, या सगळ्यावरून मंत्री आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार निशाणा साधला। तर आम्ही ठाकरे ब्रँडचा बँड वाजवू असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे। तेव्हा महापालिका निवडणुकीसाठी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती झालेली आहे आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता एकीकडे मुंबईतल्या सगळ्या शाखांना दोन्ही ठाकरे बंधू भेट देत आहेत, तर दुसरीकडे ही संयुक्त मुलाखत देखील पार पडलेली आहे। स्वाभाविकच आता लक्ष लागलेलं आहे ते या दोघांच्या संयुक्त सभांकडे। संयुक्त सभांमधलं हे दोन्ही नेते काय बोलणार, कुठले मुद्दे मांडणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। लोक धुरंधरवर या सिनेमावर चर्चा करतात, त्यातल्या एकंदरीत वातावरणावर चर्चा करतायत। मग मुंबईत रेहमान डकैत कोण आहे किंवा धुरंधर कोण आहे? आपण दोघे या राज्याच्या राजकारणातले धुरंधर आहात। पाब्लो एस्कोबार पण शोधला पाहिजे। ज्या प्रकारच्या निवडणुकांवरचा खर्च आणि सगळ्याच गोष्टी ज्या प्रकारे होत आहेत आणि ज्या प्रकारे ड्रग्ज रस्त्यावरती येतात आणि त्याच्यावरती कोण हे व्यवहार करतं, ह्याच्यावरती कुठच्याही प्रकारच्या धाडी किंवा त्याच्यावरती कुठचीही बंधनं येत नाही आहेत, हे काय आहे हे मला असं वाटतं केंद्र आणि राज्य सरकारला विचारणं गरजेचं आहे। नाही, उठसूट मुख्यमंत्री सगळ्यांना क्लीन चिट देत सुटलेत। साताऱ्यामध्ये एवढी कारवाई झाल्यानंतर निदान ती फॅक्टरी आहे तरी कोणाची आहे तर सांगा। बघा, ही सगळी लोक फिल्मी लोक आहेत। दिवस संध्याकाळी रात्री सिनेमा बघायचे, घर परिवाराबरोबर फाफडा जिलेबी खायची, मित्रांबरोबर गप्पा मारायचा ना। मुंबईकरांशी काय लेनदेन आहे? मुंबईच्या विषयाशी काय संबंध आहे? मुंबईकरांसाठी कधी रस्त्यावर आलेत का? मुंबईकर जेव्हा पुरात अडकले त्यावेळेला कोणी बंगल्यावर तर कोणी 5 स्टार हॉटेलमध्ये होते। हे दोन भाऊ पुराच्या 26 जुलैच्या वेळेला मुंबईकरांसाठी कुठे दिसले का? त्याने महाराष्ट्राचं डेथ वॉरंट काढलेलं आहे। नाही, एक मिनिट। देवेंद्र फडणवीस नागपूरचे, अजून बाकीचे सगळे बाहेरचे। मुंबईमध्ये मुंबईकरांना काय पाहिजे हे मला असं वाटतं मुंबईत तुम्हाला तिथे जन्माला आल्याशिवाय कळणार नाही। बाहेर येऊन ज्यावेळेला तुम्ही ती एखादी गोष्ट बघता, शहर बघता किंवा एखादा देश बघता ना, तुम्हाला समजणारच नाही तिथले प्रश्न काय ते। आता उदाहरणार्थ समजा तुमचा कुठचा काय गृहनिर्माण मंत्री किंवा अजून कुठचा PWD मिनिस्टर किंवा अजून कुठेतरी हे बाहेरचे ज्यावेळेला येतात, ते ज्यावेळेला मुंबईत येतात त्यावेळेला त्यांना प्रश्न पडतो, सारा प्रॉब्लेम काय शहराचा? मुंबई वाचवण्यासाठी आम्ही दोघं एकत्र आले। मुंबई वाचवली का? मुंबई खड्ड्यात तुम्ही टाकलेली, त्याला वाचवायचा प्रयत्न आम्ही करतो। मुंबईचं वाट कुणी लावली? इतके वर्ष सत्ता असून सुद्धा मुंबई का डेव्हलप नाही झाली? आता ह्या 5 वर्षात का कशी दिसते तुम्हाला मुंबई? म्हणून डेव्हलपमेंटचा विषय तुमचा नव्हता, पर्सेंटेजचा विषय तुमचा होता। आणि हे एक दरवेळेला आपण जे म्हणतो ना की सोन्याचं अंड देणारी ही कोंबडी ही आपल्या ताब्यात राहावी, हा त्यांचा प्रयत्न आहे। मुंबईकरांसाठी कधी रस्त्यावर आलेत का? मुंबईकर जेव्हा पुरात अडकले त्यावेळेला कोणी बंगल्यावर तर कोणी 5 स्टार हॉटेलमध्ये होते। हे दोन भाऊ पुराच्या 26 जुलैच्या वेळेला मुंबईकरांसाठी कुठे दिसले का? ह्या दोन भावापैकी कोण भाऊ 5 स्टार मध्ये होता,
कोण भाऊ आपल्या बंगल्यावर त्या ठिकाणी होता. लोकांसाठी हे कधी झटलेलं नाही आणि म्हणून लोकांनी ठरवलंय, तुमको कभी देखा नहीं, तुमको कभी परखा नहीं, तुम्हें वोट देंगे नहीं. भारतीय जनता पक्षाचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात आपल्या युतीविषयी, ही करप्शन आणि कन्फ्युजनची युती आहे. यांचा सगळ्यांचा डोलारा जो आहे ना, या सगळ्यांचा डोलारा हा नरेंद्र मोदींवरती अवलंबून आहे. बरं का, ही बसवलेली माणसं आहेत सगळी, ह्यातला बसलेला माणूस कोणीच नाहीये. आणि बसवलेला जो माणूस असतो ना, तो फक्त धन्याचा ऐकतो, मालकाचा ऐकतो. त्याच्यामुळे मालक जे सांगेल त्याप्रमाणे काम करायचं, त्या सगळ्या गोष्टी करायच्या. त्याच्यामुळे मला काही त्यांच्या बोलण्याला काही लॉजिक आहे असं मला वाटत नाही. आणि भ्रष्टाचाराच्या गोष्टी तर फडणवीसांनी करूच नाहीत ना. ते बैलगाडी घेऊन गेले होते नाही का अजित पवारांच्या बाबतीत. कालच अजित पवार बोललेत ना. हो, अजित पवारांच्या बाबतीत बैलगाडी घेऊन गेले होते की हे पुरावे आम्ही घेऊन येतोय म्हणून. मग आता म्हणतायत की कोर्टात केस चालू आहे. अरे मग द्या ना ते पुरावे. कसं आहे, आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून, या लेवलला आता ते आलेत. तुमच्याकडे काय चालू आहे ते एकदा बघा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.